नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता 51 न्यूज. आंधळीच्या वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये आता सध्या आपण उभे आहोत. यावेळी मागच्या काही दिवसांमध्ये जो मान तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस झाला. त्याच पावसामध्ये मान तालुक्यामध्ये जो पाऊस झाला पश्चिम भागात, त्यानुसार मान तालुक्यातील या स्मशानभूमी शेजारी असणाऱ्या मान तालुक्याचे जीवनवाहिनी असणाऱ्या आंधळीच्या मान नदीला पूर आला आणि मान नदीच्या पुराचं पाणी या स्मशानभूमीत घुसलं होतं. त्याचवेळी या ठिकाणी मोठं गाळाचं साम्राज्य होतं. मात्र आता ही संपूर्ण स्मशानभूमी आपल्याला स्वच्छ दिसते. तर ही स्वच्छ दिसण्याची जी स्मशानभूमी आहे त्या स्वच्छतेमागं खूप जणांचं योगदान आहे आणि त्याच अनुषंगानं आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे आणि त्यांची सर्व सहकारी या ठिकाणी आपल्याशी बातचीत करणार आहेत. मी श्री दादासाहेब जगन्नाथ काळे, लोकनियुक्त सरपंच आंधळी. आज या ठिकाणी मला खूप असं एक आनंददायी वातावरण वाटतं, कारण 24 मेला आंधळी गावामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा पाऊस झाला आणि त्या पावसाने एवढं रुद्र रूप घेतलं होतं की बाजूलाच आपल्या पाहताय आपण की मानगंगा नदी आहे. या नदीचं पूर्ण पाणी या स्मशानभूमीमध्ये घुसलं होतं आणि स्मशानभूमीमध्ये एक 4 फूट पाणी नदीचं होतं आणि त्या दरम्यान कंटिन्यू पाऊस सुरू होता. एक 6 इंचापेक्षा जास्त या स्मशानभूमीमध्ये गाळाचा थर आला होता आणि या गाळाच्या थरामध्ये लोकांना परत त्रास व्हायला लागला. एकतर पावसामुळे निघत नव्हतं, काम करायला संधी मिळत नव्हती. आमच्याच गावातील सर्व युवक एकत्र आले आणि आमच्या विकास पवारला मी सांगितले एक पोस्ट टाक, आपल्या ग्रामपंचायत आंधळी म्हणून आमचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवरती एक पोस्ट टाकायला लावली की आपल्या स्मशानभूमीचा आज साफसफाई आपल्याला करायची. आमचे युवक स्वतःहून या ठिकाणी आले आणि त्यांनी पूर्ण सकाळी आम्ही 10 वाजता काम सुरू केलं आणि संध्याकाळी 9 वाजेपर्यंत काम चालू होतं. सो मुलांनी सगळ्यांनी पाटी खोरं घम्याला घेऊन आलेली होती, त्यांनी स्वतः भरून बाहेर टाकलं सगळं आणि आमच्या गावातलाच कार्यकर्ता रोहित नामदास व राहुल नामदास यांनी आम्हाला कॉम्प्रेसर दिला आणि त्या कॉम्प्रेसरच्या मदतीनं आम्ही पूर्णपणे धुवून काढलं. आणि यामध्ये काम करत असताना आमच्या गावचे माजी उपसरपंच अभिजित भोसले, विकास पवार, भगवान चव्हाण, दौलत चिखले, विकास शेंबडे, आमचे ग्रामपंचायतचे दोन्ही कर्मचारी सोमनाथ कुंभार असेल, नवनाथ नामदास असेल, तो तेजस खरा, त्याचबरोबर या ठिकाणी काम करत असताना याच गावचे विक्रमसिंह काळे, अजित बोडरे, विशाल काटकर, आडके आणि आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूराव काळे, अंकुश चव्हाण, त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणारे आणि उपलब्ध नसणारे यांनी खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं, आम्हाला मदत केली आणि आमची प्रसिद्धी या सगळ्या कार्याची सागर शेंबडे यांनी सर्व आमच्या ग्रुपवरती प्रसिद्धी करून आमचे बाळूमामा टीमचे अध्यक्ष तानाजी काळे यांनी इथं येऊन सगळ्यांना मार्गदर्शन केलं. खूप आमचे सगळं गावातील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन स्वतः कष्ट करून पूर्णपणे दिवसभर या ठिकाणी राबून त्यांनी इतकी चांगली स्मशानभूमी स्वच्छ केलेली आहे. या स्मशानभूमीमध्ये तुम्ही पाहताय की एखाद्या ठिकाणी गावात अंगण सुद्धा कोणाचं असं नसतं, पण इतकी स्वच्छ आणि सुंदर आमची स्मशानभूमी आहे. आणि या स्मशानभूमीमध्ये एकच उद्देश असतो आमचा की माणूस आयुष्यभर काम करत असतो, मनभर मरत असतो, राबत असतो आणि यासाठी आम्ही हाच ध्यास मनामध्ये घेऊन 2016 साली माझी मिसेस मीनाक्षी काळे जिल्हा परिषद सदस्य असताना ही स्मशानभूमी आम्ही उभारली गेली. या स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा आदरणीय दिवंगत नेते पतंगराव कदम साहेबांनी केला. तर पतंगराव कदम साहेब त्यावेळेसही मला म्हणले होते की दादा, माझ्या मतदारसंघात इतकी छान मी स्मशानभूमी अजून बांधली नाही, मी इतके दिवस मंत्री महोदय असताना. या स्मशानभूमीचं लोकार्पण सोहळा आदरणीय दिवंगत पतंगराव कदम साहेब असतील, आत्ताचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते या स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा झाला आणि 2016 पासून ही स्मशानभूमी आज तागात कार्यरत आहे. की आमचा एकच उद्देश यामध्ये होता की आयुष्यभर माणूस कष्ट करतो, आयुष्यभर माणूस झगडतो, पण किमान त्याला मेल्यानंतर तरी एका चांगल्या ठिकाणी चांगल्या स्मशानभूमीमध्ये त्याला शेवटचा विधी त्याचा व्हावा, ह्याच अनुषंगाने आम्ही ही स्मशानभूमी बांधली आणि ही स्मशानभूमी स्वच्छ ठेवण्याचं आज आम्ही ते काम करत असतो.